आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। ज्ञानवापीच्या तळघरात पूजा करण्याची परवानगी, वाराणसी जिल्हा न्यायालयाचा मोठा निर्णय। 7 दिवसात पूजेची व्यवस्था करण्याचे प्रशासनाचे आदेश। आमदार रोहित पवारांची उद्या ईडी चौकशी। बारामती अॅग्रो कारखाना प्रकरणी रोहित पवारांची दुसऱ्यांदा चौकशी होणार। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू। उद्या देशाचं बजेट सादर होणार। भरती परीक्षेतील घोटाळ्यांना रोखण्यासाठी नवा कायदा बनवण्याची राष्ट्रपतींची घोषणा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याकडून दिला जाणारा मानाचा शिवसन्मान पुरस्कार पंतप्रधान मोदींना जाहीर। 19 फेब्रुवारी अर्थात शिवजयंतीला साताऱ्यात सोहळ्याचं आयोजन। खासदार उदयनराजे भोसलेंची माहिती। नाशिक, मुंबई आणि सोलापूरनंतर मोदींचा पुणे दौरा। पंतप्रधान मोदी 19 फेब्रुवारीला पुण्यात। मोदींच्या हस्ते पुणे एअरपोर्ट टर्मिनल आणि मेट्रोच्या मार्गिकेचं उद्घाटन। रुबी हॉल ते रामवाडी दरम्यान मेट्रो मार्गिकेचं उद्घाटन होणार। काँग्रेस नेत्या सोनिया गांधी तेलंगणातून लोकसभा निवडणूक लढवणार। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची घोषणा। मतदारसंघ मात्र अद्याप निश्चित नाही, तर प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढणार। भारत शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं सांगलीमध्ये निधन। वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। निमोनिया झाल्याने अनिल बाबर यांच्यावर उपचार सुरू होते। एकनाथ शिंदेंचे विश्वासू अशी अनिल बाबर यांची ओळख। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं आमदार अनिल बाबर यांच्या पार्थिवाचं दर्शन। बाबर यांच्या जाण्याने मोठी हानी झाली। मतदारसंघातील पाणी प्रश्नासाठी मोठा लढा दिला। दोन्ही नेत्यांची प्रतिक्रिया।